नमस्कार. अमोल भारती आर्ट या माझ्या YouTube चॅनलवर मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचे एकदा मनपूर्वक स्वागत करते. आणि सर्वप्रथम मी माझ्या 1000 सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानते. मी केलेली ही नवीन सुरुवात, त्यावर ठेवलेला तुम्ही हा माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि माझ्यावर केलेलं भरभरून प्रेम यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते आणि समोरही तुम्ही असाच माझ्यावर विश्वास ठेवाल अशी आशा व्यक्त करते. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी माझ्या घरी फुललेला हिबिस्कस म्हणजे दासवंद कसा फुललेला आहे हे तुम्हाला मी पटकन दाखवते. हे आहे रबर प्लांट आणि हे आहे रेक्स बिगोनिया. हा पण खूप सुंदर असा बहरलेला आहे. आणि तुम्ही इकडे बघत असाल तर हे आहे इम्पेशंटचं हे एकच झाड आहे आणि बघा ते किती बुशी आणि किती सुंदर झालेलं आहे. हे याचं प्रूमिंग केल्यामुळे झालेलं आहे. त्यानंतर हा बघा किती सुंदर असा माझा हिबिस्कस आहे आणि कळ्यांनी पूर्ण तो असा बहरून गेलेला आहे. हा पिवळ्या रंगाचा हिबिस्कस आहे. त्यानंतर हा पिंक कलरचा आहे. याला पण बघा तुम्ही खाली सुद्धा किती आजूबाजूनी लटपट कळ्यांनी असा हा भरलेला आहे. हा अबोली कलरचा ऑरेंज कलरचा असा माझा दासवंद आहे आणि हा पिंक कलरचा आहे. असे हे माझ्याकडे 4-5 असे 8 प्रकारचे दासवंदाचं माझ्याकडे कलेक्शन आहे. लवकरच मी माझ्या घरचे या हिबिस्कसला रिपोर्ट करणार आहे, कारण त्यांच्यासाठी आता ही कुंडी जी आहे ती छोटी होत चाललेली आहे. आजचा माझा व्हिडिओ आहे ग्लॅडिओलसवर. ग्लॅडिओलस जे फ्लावर आहे ते तुम्ही बघितलेलं आहे, पण नाव असं असल्यामुळे ते तुम्हाला कळत नाहीये. स्क्रीनवर मी दाखवते तुम्हाला की ग्लॅडिओलसचं फ्लावर कसं असते ते. तुम्ही बघत आहात हा सिंगल कलरचा ग्लॅडिओलस आहे आणि हा जो आहे तो शेडेड मध्ये आहे. आणि आता जे तुम्हाला दाखवणार आहे मी ते फ्रेशियाचे हे फ्लावर्स आहे. ग्लॅडिओलसचं जे फ्लावर आहे ते तुम्ही आता बघितलेलंच आहे. तुम्ही त्याला फ्लॉवर पॉट मध्ये किंवा जिथे बुके आपण म्हणतो तिथे आपण ह्याला 100% बघतो. म्हणजे हे फ्लावर खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. तर त्याचं जे बर्ड असते ते या सीझन मध्ये आपल्याला लावायचं असते. नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला मला जरा उशीर झालेला आहे तर त्याचे ऑनलाईन बल्ब्स मागवलेले आहेत. तर ग्लॅडिओलसचे जे ऑनलाईन बल्ब्स बोलवले आहे तर त्यांना आपल्याला कसं लावायचं आहे, त्यासाठी कशा प्रकारचं परफेक्ट पॉटिंग मिक्स बनवायचं आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय केअर घ्यायची आहे, तर चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी मात्र तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे माझं पार्सल आलेलं आहे आणि याला मी आता ओपन करून घेते या पार्सलला. आणि हे जे पार्सल आहे नाशिकवरनं मला मॅडमनी पाठवलेलं आहे. त्यांचा नंबर आणि त्यांचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. तुम्ही बघू शकता की हा माझा ऍड्रेस आहे आणि स्वातीताई किटकुले या ज्या नाशिकच्या आहेत त्यांचा नंबर पण तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल. आणि त्यांनी मला हे पार्सल नाशिकवरनं पाठवलेलं आहे. असं पार्सल आला आहे आणि आतमध्ये बघा हे ग्लॅडिओलसचे सिंगल पेटलवाले ह्यांनी पाठवलंय. ऑर्निथोगॅलमचे पण ह्यांनी मला बल्ब्स पाठवलेले आहेत. तर आपण पहिले ग्लॅडिओलसचे सिंगल पेटल जे आहेत ते मी बघून घेते. आणि खूप सुंदर असं पॅकिंग त्यांनी पाठवलेलं आहे बघा. आणि ग्लॅडिओलसचे ना छोटेच बल्ब घ्यायचे. बघा याला कोंब पण आलेलं तुम्हाला दिसत असणार आणि किती हेल्दी असं ग्लॅडिओलसचं जे बल्ब आहे तुम्हाला इथे दिसत असणार. तर आता याला आपण रिपोर्ट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. बघा छोटे छोटे यांना कोंब पण आलेले तुम्हाला दिसत असणार. हे मी ऑर्निथोगॅलमचे सुद्धा काही बल्ब्स बोलवलेले आहेत आणि ते पण छान असे बघा किती छान आलेले आहेत. त्याला सुद्धा असे तुम्हाला दिसत असणार. याच्यात तर 3 बल्ब्स आहे आणि 3 असे त्याला कोंब आलेले आहेत. आणि हे फ्रेशिया सुद्धा खूप छान आपल्या इकडे सीझन मध्ये लागतो. आणि हे बघा फ्रेशियाच्या झाडाला सुद्धा एका बल्बला सुद्धा किती म्हणजे छान असे हेल्दी असे ताईंनी बल्ब पाठवले आहे. त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार सुद्धा मानते. तर आता आपण बघूया की ग्लॅडिओलसला आपण कसं लावायचं ते. हे ग्लॅडिओलसचे बल्ब्स आहेत तर आपण याला कसं लावायचं हे बघूया. तर त्यासाठी पॉटिंग मिक्स कसं घ्यायचं, तर यासाठी मी 50% आपली गार्डन सॉइल घेतलेली आहे. यामध्ये थोडं किचन वेस्ट कंपोस्ट पण मी टाकलेलं आहे. हे बघा चहापत्ती सारखं तुम्हाला एकदम काळा दिसत असणार. हे एकदम बेस्ट असं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत आहे. थोडं कोकोपीट घ्या आणि रेती पण घ्या आणि यांना व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर
हे जे आहे मी आधीच एक कुंडी बनवून तयार ठेवलेली आहे आणि यामध्ये तुम्ही जर एक 5 इंचीचं जर पॉट असेल तर तुम्ही यामध्ये 4 बल्ब्स लावू शकता आरामात. त्याच्यामध्ये तुमचं एक सीझनचं बल्ब यामध्ये जे आहे ते छान ग्रो होणार. तर हे बघा, हे मी काही 4 असे बल्ब घेते. तुम्हाला वाटत असणार की हे फार छोटे आहे, पण मी तर सजेस्ट करणार की छोटेच बल्ब घ्यायचे, ते जास्त दिवस टिकतात आणि त्यांना सुद्धा फ्लावरिंग होते. तर तुम्ही हे असं याला लावू शकता. आणि त्यानंतर याची ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तुम्हाला याला फुल सनलाईट मध्ये ठेवायचं आहे. याला तुम्ही फुल सनलाईट मध्ये ठेवणार तेव्हा ते फास्ट वाढणारही आणि फ्लावरिंग पण लवकर करणार. माझी कुंडी ही जी आहे घेराला अशी मोठी असल्यामुळे मी 5 बल्ब यामध्ये लावते. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित याला झाकून घ्या, व्यवस्थित पूर्ण झाका. याचं वरचं तुम्ही साल नाही काढलं तरी पण चालणार. आणि याला तुम्ही वॉटरिंग करा व्यवस्थित, पूर्ण पाणी आज याला देऊन द्या. आणि याला तुम्ही आजच व्यवस्थित पाणी घालून घ्या आणि जास्त पाणी पण ओव्हर वॉटरिंग करू नका. आता याला तुम्ही जेव्हा सनलाईट मध्ये ठेवणार तेव्हा जेव्हा वरची माती वाळणार तेव्हाच तुम्ही याला पाणी घाला. आज मात्र भरपूर पाणी घालून घ्या. आज आपल्याला तसेही ते ऑनलाईन आलेले आहेत, 4-5 दिवसापासून ते बाहेर आहेत, पाण्यामध्ये ते नव्हते, त्यांना पाणी नव्हतं, त्याच्यामुळे आपण आज याला भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता याला आपल्याला फुल सनलाईट मध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही 1 महिन्यानंतर बघाल की हे छान असं मोठे होणार आणि डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत ते फ्लावरिंगही करायला लागणार. जेव्हा हे फ्लावरिंग करणार त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.